नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनच्या माध्यमातून टूल होल्डर फॉर इंटरनल ऑपरेशन्स ऑफ स्लॉटिंग मशीन संदर्भात माहिती पाहणार आहोत. शेपिंग मशीनवर इंटरनल ऑपरेशन करण्यासाठी वापरण्यात येणारे टूल होल्डर. तर या लेसनच्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण अर्थात पाहूया की स्लॉटिंग मशीनवर इंटरनल स्लॉटिंग सारखे ऑपरेशन, कीवे, ग्रूज यासारखी ऑपरेशन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे होल्डर उपयोगात आणले जातात. तर या होल्डर संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये छोट्या स्वरूपाचे टूल बिट्स प्रत्यक्षतः टूल पोस्टमध्ये बांधता येत नाहीत किंवा त्याच्या सहाय्याने काम करणं अवघड जाते. अशा वेळी या छोट्या टूल्सला पकडण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग केला जातो त्यास टूल होल्डर असे म्हणतात. टूल होल्डर कास्ट स्टील पासून बनवितात. टूल्स बसवण्यासाठी चौकोनी आकाराचा गाळा या टूल होल्डर मध्ये तयार केलेला असून टूल घट्ट करण्यासाठी त्यावर एक बोल्ट बसवलेला असतो. अशा प्रकारे ही टूल होल्डर संदर्भातली माहिती इंट्रोडक्शन म्हणून आपण पाहिली. त्यानंतर बोरिंग बार टूल होल्डर मध्ये आपण पाहणार आहोत. तर त्या बोरिंग बार संदर्भात माहिती पाहत असताना बोरिंग बारच्या पुढील टोकावर टूल बीट बसवण्यासाठी अशा प्रकारच्या बोरिंग बारच्या टोकावर टूल बीट बसवण्यासाठी चौकोनी आकाराचा गाळा पाडलेला असून टूल पकडण्यासाठी त्यावर एक पुढच्या बाजूला स्क्रू असा टूल पकडून स्क्रूचा वापर करून टूल पकडण्याकरता त्यावर एक स्क्रू फिट केलेला असतो. बोरिंग बार मध्ये टूल बीट सरळ किंवा तिरका, आता या ठिकाणी मध्ये या चित्रात सरळ आहे, या बाजूच्या चित्रामध्ये टूल सरळ किंवा तिरका, असा सरळ किंवा तिरका आपल्याला पकडता येतो. बोरिंग बारचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते प्रकार आपण पाहणार आहोत. बोरिंग बारचे प्रकार, टाइप्स ऑफ बोरिंग बार. त्याच्यामध्ये 1 सॉलिड बोरिंग बार, 2 इंटरचेंजेबल हेड बोरिंग बार, 3 ऍडजस्टेबल बोरिंग बार. हे 3 प्रकार पडले जातात. सॉलिड बोरिंग बार, 2 इंटरचेंजेबल हेड बोरिंग बार, 3 ऍडजस्टेबल बोरिंग बार. त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहणार आहोत सॉलिड बोरिंग बार. तर या ठिकाणी आकृतीत हे सॉलिड बोरिंग बार आपल्याला एकाच अखंड मटेरियल पासून बनवलेले चित्रामध्ये पाहायला मिळतात. तर या प्रकारचा बोरिंग बार हा सॉलिड मटेरियल पासून बनवलेला असून या बारचा आकार चौकोनी व पुढील टोकाचा आकार गोलाकार. या बारचा आकार चौकोनी व पुढील टोकाचा आकार हा गोलाकार, त्याच्या बाजूला गोलाकार असा बनवलेला असतो. सरळ किंवा तिरके गाळे, स्लॉट, किवे यासारखे ऑपरेशन करताना तशा प्रकारे टूलाला अँगल देऊन तयार करता येतात. स्लॉटच्या आकारानुसार, स्लॉटच्या आता प्रामुख्याने आपण ही स्लॉटिंग मशीनच्या अनुषंगाने ही बोरिंग बार पाहतोय. त्यामुळे स्लॉटच्या आकारानुसार टूलाच्या बीट्सला ग्राइंडिंग करूनच घेऊन गाळे तयार केले जातात. अशा प्रकारे ही सॉलिड बोरिंग बार संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर इंटरचेंजेबल हेड बोरिंग बार. इंटरचेंजेबल हेड बोरिंग बार. तर या प्रकारच्या बोरिंग बार मध्ये 3 इंटरचेंजेबल हेड असतात. त्यामध्ये 90 अंश, 45 अंश आणि 60 अंश. तर या ठिकाणी 90 अंश, 45 आणि 60 अशा प्रकारचे हे वेगवेगळ्या अँगलमध्ये, कोनामध्ये
बोरिंग बार मध्ये बीट्स पकडता येतात आणि बीट्स पकडून बोरिंग केलं जातं. तर त्यानंतर तिसरा प्रकार आहे ऍडजस्टेबल बोरिंग बार. या ठिकाणी आपला बोरिंग बार मागे पुढे आपल्याला ऍडजस्ट करता येतो जॉबच्या बोरनुसार किंवा स्लॉटनुसार. तर ऍडजस्टेबल बोरिंग बार हा एक प्रकारचा ऍडजस्टेबल बोरिंग बार असून यामध्ये कामाच्या लांबीनुसार बार बाहेर काढून काम केले जाते. एका स्प्लिट मध्ये या प्रकारची याची चौकोनी स्प्लिट, त्याच्यावर एक काप टाकलेला पहा. स्प्लिट नुसार यामध्ये बोरिंग बार हा ऍडजस्ट स्क्रूच्या साहाय्याने करून क्लॅम्प केला जातो. तर अशा प्रकारे ही ऍडजस्टिंग बोरिंग बार संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्लॉटिंग टूल. स्लॉटिंग टूलची वर्गवारी आपण म्हणूया. स्लॉटिंग टूलची वर्गवारी, क्लासिफिकेशन ऑफ स्लॉटिंग टूल. त्यामध्ये एक सॉलिड 4 टाईप, 2 टूल बिट टाईप, 3 टिप्ड टाईप टूल. तर याच्यामध्ये सॉलिड 4 टाईप पहिला प्रकार आपण पाहणार आहोत. तर एक संघ घडलेले सॉलिड 4 टाईप सॉलिड टूल हे सामान्यतः पूर्णपणे टूल स्टीलचे बनवलेले असतात. लोहार कामाने घडवून फोर्जिंग करून त्याला योग्य असा आकार दिलेला असतो. त्याला हार्डनिंग व टेम्परिंग केलेले असते. त्यामुळे कटिंग होत असल्याने पडणारा मोठ्या प्रमाणातील जोर ते सहन करू शकतात. भारी म्हणजे हेवी ड्युटी कामाकरता या सॉलिड 4 टाईप बोरिंग बार टाईप टूलाचा वापर करतात. रपिंग ऑपरेशन करताना घ्यावयाचे हेवी कट या टूलाने घेतात. सर्वसाधारण कामाकरता हे टूल परवडत नाहीत. अशा प्रकारे ही सॉलिड टाईप 4 टूल संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर टूल बीट टाईप. तर टूल बीट कटर बार मध्ये बसवतात. कटिंग कामामुळे येणारा जोर सहन करण्या इतका कटर बार मजबूत असावा लागतो. मजबूती व स्थैर्य राहण्याकरता टूल बीट आणि कटर बार यांची लांबी अगदी गरजेपूर्वीच राहील व अशा कमीत कमी लांबीत हे टूल बाहेर पकडावे. अशा प्रकारे हा दुसरा प्रकार टूल बीट टाईप आपण पाहिला. त्यानंतर टिप्ड टूल हा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत. तर टूलाच्या कटिंग एजवर कार्बाइडचा छोटा तुकडा. आता हे टिप्ड टाईप टूल आहे आणि टूलाच्या कटिंग एजवर, या टूलाच्या कटिंग एजवर हा कार्बाइडचे टिप्स आहेत, कार्बाइडचा छोटासा तुकडा चिटकवून ते टूल टिप ब्रेजिंग करतात. त्यामुळे त्यांना सिमेंटेड कार्बाइड टिप्स टूल असेही म्हणतात. इतर कटिंग टूलापेक्षा या टूलामुळे खूप जास्त आपल्याला क्षमतेने काम करता येते. मात्र हे टूल टिप फार ठिसूळ असल्यामुळे काम करताना अतिशय खबरदारी किंवा काळजी घ्यावी लागते. या टूलाला धार लावण्यासाठी खास स्पेशल ग्राइंडिंग व्हीलची आवश्यकता ही भासत असते. हाय स्पीड टी टूलापेक्षा या टूलाने काम करताना लाईट कट घ्यावे लागतात. स्लॉटिंग टूलाच्या महत्वाच्या बाबी अशा की सर्वसाधारण आकार, ओव्हरऑल आकार, निरनिराळ्या कटिंग ऑइल, त्याच्यानंतर टूलाची जाडी, क्रॉस सेक्शन एरिया. टूल मजबूत असण्यासाठी ही जाडी जितकी जास्त ठेवता येईल तितकी या टिप्ड टूलाच्या बाबतीत ठेवावी. कटिंग टूल त्याचे कापण्याचे कार्य कोणत्या दिशेने जाताना करीत आहे त्यावरून त्याचे लेफ्ट हँड आणि राईट हँड असे हे प्रकार या टूलाचे पडतात. अशा प्रकारे टिप्ड टूला संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर स्लॉटिंग टूल जॉमेट्री टूल ऍप्लिकेशन. स्लॉटिंग टूल भूमिती आणि वापर, त्याच्यामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. जॉमेट्री टूल ऍप्लिकेशन. तर
स्लॉटिंग टूल धातू कापण्याचे गुणधर्म. या स्लॉटिंग टूलचे धातू कापण्याचे गुणधर्म हे बरेचसे त्याच्या कटिंग एजचे कोन कशा प्रकारे आहे, तो किती अंशात ग्राइंडिंग केलेला आहे यावर अवलंबून असतात. कापण्यासाठी धातू मध्ये शिरण्याइतपत कटिंग एज ही धारदार असावी, तसेच कटिंग होत असताना पडणारा जोर सहन करण्या इतपत कटिंग एज ही जाड असावी. शेपर मशीनवर अथवा प्लेनर मशीनवर वापरण्यात येणाऱ्या टूलापेक्षा स्लॉटिंग मशीनवर वापरण्यात येणाऱ्या टूलामध्ये बराच असा फरक असतो, कारण स्लॉटिंग मशीनवर कापण्याचे काम हे व्हर्टिकल स्थितीमध्ये म्हणजे उभ्या स्थितीमध्ये होत असते. या कारणामुळे टूलाच्या आकारात बराच असा फरक पडत असतो. स्लॉटिंग टूलच्या बाबतीत कटिंग प्रेशर हे टूलाच्या लांबीच्या दिशेने कार्य करीत असते. स्लॉटिंग टूल मध्ये फ्रंट रेक आणि क्लिअरन्स अँगल हा दिलेला असतो. स्लॉटिंग टूलवर साइड रेक अँगल हा दिलेला नसतो. अशा प्रकारे ही स्लॉटिंग टूल जॉमेट्री आणि टूल ऍप्लिकेशन या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती आपण अभ्यासली. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसन मध्ये माहिती पाहत असताना टूल होल्डर फॉर इंटरनल ऑपरेशन, टूल होल्डर फॉर इंटरनल ऑपरेशन ऑफ स्लॉटिंग मशीन या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहिली माहिती की स्लॉटिंग मशीनवर इंटरनल स्लॉट, किवे, ग्रूव्ह यासारखे ऑपरेशन करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे होल्डर, टूल होल्डर उपयोगात आणले जातात. आणि इंटरनल ऑपरेशनचे टूल होल्डर हे छोट्या स्वरूपाचे टूल बीट प्रामुख्याने प्रत्यक्षतः बांधताना किंवा पकडताना ज्या साधनाचा वापर करतात त्यास टूल होल्डर असे म्हणतात. आणि हे टूल होल्डर कास्ट स्टील पासून बनवून त्या टूल होल्डरच्या टोकावर चौकोनी आकाराचा गाळा तयार केलेला असून टूल घट्ट करण्याकरता त्यावर एक बोल्ट बसवलेला असतो. त्यामध्ये बोरिंग बारचे प्रकार, टाइप्स ऑफ बोरिंग बार, त्याच्यामध्ये सॉलिड बोरिंग बार, 2 इंटरचेंजेबल हेड बोरिंग बार, ऍडजस्टेबल बोरिंग बार. त्यानंतर या प्रकारासंदर्भातली ही माहिती. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ स्लॉटिंग टूल, स्लॉटिंग टूलची वर्गवारी, त्याच्यामध्ये सॉलिड फोर्ज टाईप, टूल बीट टाईप आणि टिप्ड टाईप या प्रकारांसंदर्भातली माहिती आपण अभ्यासली. त्यानंतर स्लॉटिंग टूल जॉमेट्री, टूल ऍप्लिकेशन, स्लॉटिंग टूल भूमिती आणि वापर या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण आजच्या या लेसनमध्ये टूल होल्डर आणि फॉर इंटरनल ऑपरेशन ऑफ स्लॉटिंग मशीन या लेसनमध्ये आपण ही माहिती अभ्यासली. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.